नमस्कार मित्रांनो, मी सतीश. आज तुम्हाला 7th स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 1 हा सोडून दाखवणार आहे. तर तुम्हाला आता पहिला प्रश्न आहे आपला, ड्रॉ द लाईन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? तर एक रेषाखंड, रेषाखंडाचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? थोडंसं तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो. परपेंडिक्युलर आणि पॅरलल, समजा ही आपली लाईन आहे आणि त्याला मधोमध छेदून जाणारी एक लाईन आहे, तर हा झाला परपेंडिक्युलर. आणि पॅरलल काय असतंय? ही एक लाईन आणि ही एक लाईन, ह्या दोन लाईन एकमेकांना छेदत नाहीत, ह्या झाल्या पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर. तर आपल्याला काय करायचं आहे, दिलेले लेनचा रेषाखंड काढायचा आहे, त्यालाच काय म्हणतात, लाईन सेगमेंट. व त्याचे आपल्याला लंबदुभाजक पण काढायचं आहे. तर पहिले एक्झाम्पल आहे 5.3 सेंटीमीटर आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन सेगमेंट. पहिले आपण स्केल घेऊया, स्केल आणि पेन्सिल घेऊया. तर 5.3 सेंटीमीटर आपण मेजर करून घेऊया. 5.3 इथे आहे 5.3 आणि 0 पासून ही झाली लाईन आपली ड्रॉ. किती सेंटीमीटरची आहे बाळांनो? ही 5.3. तर ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला आपण नाव देऊया. याला ए म्हणूया, याला बी म्हणूया, बरोबर. त्यानंतर आपलं किती लेंथ आहे? 5.3 सेंटीमीटर. तर याचा आपल्याला लंबदुभाजक, हे झालं लाईन सेगमेंट, बरोबर. तर लंबदुभाजक काढताना आपण घेणार कंपास आणि सिस पेन्सिल. याचं जे मेजरमेंट आहे हे बरोबर तंतोतंत आलं पाहिजे, सेम, नाहीतर तुमची डायग्राम चुकणार. तर आपण काय करायचं आहे, कंपास मध्ये हाफ पेक्षा जास्त, बरोबर, मोर देन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे ए पॉइंट पासून आणि वर ड्रॉ करायचा आहे, आर्क ड्रॉ करायचा आहे, आर्क. खाली पण सेम डिस्टन्स बी पॉइंट वर ठेवायचं आहे, कंपासचं टोक ठेवलं. आता इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे, खाली पण सेम आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर काय करायचे, दोन जे इंटरसेक्ट पॉइंट भेटले आपल्याला, हा एक आणि हा एक, यांच्यामधून एक लाईन सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे हा झाला बायसेक्टर. त्याला असं एरो दाखवायचं आहे, त्याला आपण नाव देऊ पी आणि क्यू. तर पी आणि क्यू काय झाले, आपल्याला बायसेक्टर भेटलेले आहे. कोणत्या पॉइंटचे? ए आणि बी लाईन सेगमेंटचे, बरोबर. तर आपण कसं लिहूया, लाईन, आपण हे पेन लिहूया, लाईन पी अँड क्यू इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे रेषाखंड ए आणि बी चा लंबदुभाजक कोणता आहे? पी आणि क्यू. आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं आपल्याला लेंथ दिलेली आहे 6.7 सेंटीमीटर. 6.7 सेंटीमीटर. याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे लाईन सेगमेंटचा. तर आपण डिस्टन्स घ्यावा पहिले. किती डिस्टन्स घेणार मित्रांनो आपण? 6.7. 6 इथं आहे, इथं 6.5 झाला, इथं 6.7 आणि इथे 0. थोडीशी स्केल खाली घेतो मी, ही लाईन ड्रॉ होईल माझी सेगमेंटची. ही लाईन ड्रॉ झाली, आपण याला नाव देऊया. काय नाव देऊ आपण? आता तुमच्या मनाने जे आवडेल ते नाव देऊ शकता. पी आणि क्यू देतो मी आता. तर ही लेंथ किती आहे? 6.7 सेंटीमीटर, बरोबर. आता आपल्याला याचा लाईन परपेंडिक्युलर बाय सेगमेंट ड्रॉ करायचा आहे या लाईनचा, म्हणजे लंबदुभाजक काढायचा आहे. सेम कंपास घेतलं, सिस पेन्सिल त्याला बरोबर तंतोतंत जोडून घेतली आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचंय
वर एक आर्क ड्रॉ करायचा, सेम तसंच खाली एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर क्यू पॉइंट आहे ना मित्रांनो, सेम तिथे कंपास ठेवायचा, सेम इकडे एक पॉइंट आर्क ड्रॉ करून घ्यायचा. वरचा आता नाही का आर्क इंटरसेक्ट झाला नाही तर थोडासा तो वाढवून घ्यायचा, हाय तेच डिस्टन्स नाही. त्यानंतर ह्या पॉइंटला थोडस डॉट द्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर स्केलने काय करायचा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा. सेम इथे एरो दाखवणार, इथे एरो दाखवणार, याला नाव देऊ. आता काय द्यायचं याला, एम आणि एन देऊया. हा झाला लाईन सेगमेंट पी क्यू चा लंबदुभाजक. बरोबर, लंबदुभाजक त्यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर कसं लिहिणार आपण, लाईन पी क्यू इज द perpendicular bisector of segment, okay, line PQ is the perpendicular bisector, sorry इथं MN in line MN is the perpendicular bisector of segment PQ. लक्षात आलंय ना, लाईन MN इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर कशात झाली, PQ ची. ते माझ्याकडून लिहिण्यात चुकलंय, इथं MN घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. नेक्स्ट आपल्याला लेंथ किती दिली मित्रांनो, 3.8 सेंटीमीटर. सेम स्केल घ्यायची आणि 3.8 सेंटीमीटर ड्रॉ करायचं. इथे 3 आहे, 1 2 3. तुम्हाला दिसतंय काय, थोडस आता स्केल आपली छोटी असल्यामुळे दिसत नसेल, तेवढंसं अंडरस्टँड करून घ्या. हा आपला सेगमेंट ड्रॉ झाला आहे, किती सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर. त्याला नाव द्यायची, तुम्हाला जे आवडेल ते नाव द्या. मी आर आणि एस देतो. हा लाईन सेगमेंट ड्रॉ झाला. त्यानंतर आपल्याला आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. कंपास घ्यायचं, सेम आर पॉइंट पासून निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे मोर देन हाफ वर आर्क ड्रॉ करायचा, खाली एक आर्क ड्रॉ करायचा. मग एस पॉइंट वर कंपासचं एक टोक ठेवायचं, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. आता आर पॉइंटला एक थोडस ठेवूया आपण, कारण हे इंटरसेक्ट झालं नाही ना. आता झालाय, ओके. आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, याला एरो दाखवायचं आणि नाव द्यायचं. काय देऊ आपण, ए आणि बी देऊया यावेळेस. ओके, हे आणि हे सेमच आहे डिस्टन्स. बरोबर, तर कसं लिहिणार आपण, लाईन ए आणि बी इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट आर एस. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. प्रश्न काय आपला, हा ड्रॉ द अँगल ऑफ गिव्हन मेजर अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. आता अँगलचे आपल्याला माप दिलेले 105 डिग्री, 55 डिग्री आणि 90 डिग्री. तर अँगलचे किती प्रकार आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, 3 आहे. सिंपल, पहिला कोणता आहे, ॲक्यूट अँगल. 2 नंबरचा आहे ऑब्ट्यूज अँगल, ऑब्ट्यूज अँगल. 3 नंबरचा आहे राईट अँगल. थोडस बेसिक सांगतो फक्त, जास्त डीप मध्ये जात नाही मी. ॲक्यूट अँगल कोणता असतो, ज्या कोणाचे माप 90 डिग्री पेक्षा कमी असते त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. त्यालाच मराठीत लघु कोन म्हणतात. काय म्हणतात,
लघुकोन. दुसरा ऑप्टिक अँगल, ज्या कोनाचे माप 90 डिग्री पेक्षा जास्त असते त्याला काय म्हणतात? ऑप्टिक अँगल व विशाल कोन. हे ड्रॉ करून तर कोणी दाखविले? बेसिक गोष्टी माहिती पाहिजे आपण. राईट अँगल, ज्या कोनाचे माप कोनाचे माप 90 डिग्री, एका कोनाचे माप 90 डिग्री असते त्याला म्हणतात राईट अँगल. बरोबर, त्यालाच काटकोन म्हणतात, काटकोन मराठीत. आता मला सांगा 105 डिग्री म्हणजे कोणत्या कॅटेगरीत आला तो? ऑप्टिक अँगल. बरोबर, 105 डिग्री म्हणजे ऑप्टिक अँगल. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. ॲक्यूट अँगल म्हणजे 55 डिग्री, 55 डिग्री. ओके, तर लेट्स सी, आपण सोडूया बरं का. आता 105 डिग्रीचा आपल्याला अँगल ड्रॉ करायचा व त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. बरोबर मित्रांनो, तुम्हाला या बेसिक गोष्टी कळल्याने ॲक्यूट अँगल म्हणजे काय, ऑप्टिक अँगल म्हणजे काय, राईट अँगल म्हणजे काय माझ्या हिशोबाने कळलं असेल. नाही कळलं तर कमेंट मध्ये परत विचारा मला क्वेश्चन, मी त्याचा आन्सर देईल. आता आपण ड्रॉ करूया. आता तुम्हाला अँगल काढायचा आणि त्यासाठी आपल्याला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. बरोबर, इथे एक लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेऊया आपण. आता ही मोजून नाही घ्यायची, अंदाजे तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही, कारण आपल्याला लेंथ दिलेली का लाईन सेगमेंटची? नाही, फक्त अँगल दिलेलं आहे. बरोबर, तर याला नाव देऊ आपण बी आणि सी. वर देऊ ए बी सी, असं आपला अँगल ड्रॉ होईल. बरोबर, आता अंदाजे घेतलाय मी. आता कॉम्पॅक्टर घ्यायचा. बरोबर, कॉम्पॅक्टर इथे ठेवायचा. कॉम्पॅक्टर वापरायचा माहिती आहे मित्रांनो तुम्हाला, एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साईडला नाही काय ना तो ठेवता ना, ज्यावेळेस लेफ्ट साईडवर ठेवता त्यावेळेस राईट कडून मेजर करायचंय. म्हणजे कसं, आता राईट कट ठेवलाय ना, हे लेफ्ट कट ठेवला तर राईट कडून मेजर करायचं. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि आपला 105. बरोबर, आणि ज्यावेळेस तुम्ही इकडून ठेवताल सी पॉइंटला, आता राईट पॉइंटला ठेवला आपण, लेफ्ट कडून मोजायचं. एकदम सोपं आहे, तुमच्या ते हळूहळू लक्षात येऊन जाईल जर माहित नसेल तर. आता इथे ठेवलाय. बरोबर, आता आपण 105 डिग्री कुठे इथे बघूया. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि हा जो हाफ आहे 110 आणि हो मधला, इथे आपण टिक करूया. ओके, हे स्केलने जोडून घेऊया. ओके, या पॉइंटला नाव देऊ ए. बरोबर, ए बी सी हा अँगल झाला आपला ड्रॉ. याच अँगल काय म्हणू मित्रांनो आपण? 105 डिग्री म्हणजे कोणता झाला? ऑप्ट्यूज, त्यालाच विशाल कोन म्हणतो. इथे 105 डिग्री लिहूया. आता याचं बायसेक्टर ड्रॉ करायचा आपल्याला अँगलचा. सेम, आता आपण कंपास घेणार. कंपास घेतलाय, बी पॉइंट वर ठेवायचंय. ए आणि बी पॉइंटला एक छोटासा आर्क ड्रॉ करून घ्यायचा आणि बी आणि सी पॉइंट त्याला एक छोटासा आर्क ड्रॉ करून घ्यायचा. ओके, त्यानंतर काय करायचं, ए आणि बी पॉइंट वर जो आर्क ड्रॉ केला त्याच्यावर कंपासचं टोक ठेवायचं आणि हे डिस्टन्स जरा वाढवायचं. कंपासचं टोक आणि सिस पेन्सिलचं. बरोबर, थोडस वाढवलं, असा एक आर्क ड्रॉ करायचा. नंतर ह्या पॉइंटवर ठेवायचं बाळांनो. पहिले मी इकडे ठेवलं, आता इकडे ठेवणार. बरोबर, इथे ठेवलंय, इकडून एक आर्क ड्रॉ करायचा. बरोबर, इंटरसेप्ट झालाय. आता काय करणार आपण? बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा, दुभाजक ड्रॉ करून घ्यायचा. बरोबर, झाला ड्रॉ. याला एक नाव द्यावं लागेल ना, बरोबर ना? तर काय नाव होणार याचं? एम देऊया आपण. ओके, हे छोटच झालं आणि ह्यात 105 डिग्री म्हणजे हा निम्मा असणार आणि हा निम्मा, म्हणून आपण हा सारखा 0 0 ने दाखवूया. ओके, आपण जो रे ड्रॉ केलाय, रे कोणता? रे बी एम. बी आणि एम इज द बायसेक्टर म्हणजे दुभाजक ऑफ अँगल. अँगल ह्या चिन्हाने दाखवतो ए बी सी. ए बी सी हा झाला अँगल. अँगल कोणता आहे हा? ऑप्टिक अँगल. ओके, नेक्स्ट 55 डिग्री.
55 डिग्रीचा अँगल ड्रॉ करू शकता तुम्ही, बरोबर. त्यासाठी काय करायचं, सेम स्केल घ्यायची, सिस पेन्सिल घ्यायची, थोडंसं वर घेतो बाळांनो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. इथे स्केल ठेवतो, एक ड्रॉ करून घेतो स्केल सेगमेंट. त्यासाठी आपल्याला सेगमेंट लागणार, बरोबर. त्याला नाव देऊ आपण EF. ई आणि एफ. ओके, सेम. आता काय करणार आपण, 55 डिग्री आपल्याला कॉम्पॅक्टरने मेजर करायचं. याला कॉम्पॅक्टर म्हणतात आणि आमच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस मराठी मीडियमलाच होतो, त्यावेळेस याला आपण अर्धवर्तुळ पण म्हणू शकतो. आता आपण लेफ्ट साइडला ई वर ठेवूया. मेजर करायचंय किती, 55. सिंपल आहे, 10 20 30 40 50 55. ओके, असं जोडून घ्यायचंय, लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, या लाईनला काय नाव देऊ आपण, डी देऊया. ओके, आपला अँगल तयार झाला आहे 55 डिग्री. कोणता आहे, 55 डिग्री. त्यालाच काय म्हणतो, ज्या कोणाचे माप 90 डिग्री पेक्षा कमी असते त्याला कोणता कोण म्हणतो, ॲक्यूट अँगल व लघु कोन. चला आपण आता सेम कंपास घेतलाय मी. ओके, ई पॉइंट वर ठेवायचं बाळांनो, छोटासा एक आर्क ह्या लाईनला डी आणि ई च्या, नंतर ई आणि एफ च्या लाईनला. तुम्हाला दिसतंय ना. ओके, ड्रॉ झालाय आर्क. त्यानंतर काय करायचं, हे कंपासचं डिस्टन्स थोडं मोठा करायचं, सिस पेन्सिल आणि कंपासच्या टोकाचं. नंतर इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, नंतर ह्या पॉइंटला ठेवायचं ई आणि एफ मधल्या जो आर्क ड्रॉ केलाय त्याच्या. ओके, झाला इंटरसेप्ट. सिस पेन्सिलने काय करायचं आणि स्केल घ्यायची मस्तपैकी आणि हा बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा. झालं ड्रॉ. या पॉइंटला आपण नाव देऊया जी, बरोबर. इथे असं क्रॉसच्या साईनने दाखवतो मी. दोन्ही माप 55 डिग्री आहे ना, म्हणजे याचं निम्मा आणि याचं निम्मा, म्हणून मी तसं लिहिलंय. तर आपण कसं सांगू शकतो, हे रे ई जी, बरोबर. ई आणि जी हा रे झाला, बरोबर. इज द बायसेक्टर ऑफ अँगल DEF. अँगल कोणता आहे, DEF हा झाला अँगल, बरोबर. इथे नाही काय ना, एरो दाखवा म्हणजे ओके होऊन जाईल. तर मला सांगा, हा कोणता अँगल झाला बाळांनो, ॲक्यूट अँगल, बरोबर. स्मॉल आहे ना, 90 डिग्री पेक्षा लहान, त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल, त्यालाच म्हणतात लघु कोन. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती लिहायची काही गरज नाही. आता पुढचा आपण ड्रॉ करूया अँगल. पुढचा कोणता आहे, 90 डिग्री. एकदम सिंपल. 90 डिग्री म्हणजे किती, कोणता अँगल आहे, हा राईट अँगल आहे, बरोबर. राईट अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण काय करूया, पहिले एक लाईन सेगमेंट लागेल. सेम प्रोसिजर, एक लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेतो मी. ओके, त्याला नाव देतो. काय नाव देऊ आता तुम्ही सांगा. मला आता यम आणि एन द्यावीशी वाटतंय, यम आणि एन. ओके, आपला सेगमेंट ड्रॉ झाला. त्यानंतर काय करायचंय, 90 डिग्री मेजर करायचंय. कशाने, कंपास. कंपासचा यूज माहिती झाला ना तुम्हाला, कसं आहे, कसं वापरायचं कळलं का. हे बघा, आता लेफ्ट साइडला ठेवलंय, राईट कडून मोजणार. 0 10 10 20 30 40 50 60 70 80 90. 90 कुठं आलं, इथं बाळांनो, इथं डॉट द्यायचं एक. नंतर हा डॉट स्केलने जोडून घ्यायचा, एम आणि मला सांगा आता, एल देऊया आपण, LMN. ओके, LMN हा अँगल झाला आहे 90 डिग्री, बरोबर. इथपर्यंत कळलं का तुम्हाला. आता काय करायचं, आपल्याला बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. कोणता अँगल आहे, हा राईट अँगल, बरोबर. इथे ठेवणार एम वर,
छोटासा एक बायसेक्टर ड्रॉ करायचा, इथे एक आणि इथे एक. ओके, त्यानंतर काय करायचं, कंपास मधलं डिस्टन्स वाढवून घ्यायचं. इथे ठेवला, एल आणि एम मध्ये जो आर्क ड्रॉ केला त्याच्यावर ठेवला आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचं समोर. नंतर एम आणि एन मध्ये जो आर्क ड्रॉ केला होता बाळून त्याच्यावर कंपासचं टोक ठेवलंय आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूया. ओके, झाला इंटरसेप्ट. आता ह्यो इंटरसेप्ट जो बायसेक्ट झालाय तो आपण जोडून घेऊया. ओके, याला एरो दावूया, याला एक नाव द्यावं लागेल, त्याला देऊ आपण पी. तर मला सांगा आता 90 डिग्री आहे राईट अँगल, तर हा किती होईल, 45 डिग्री. फॉर इन्फॉर्मेशन सांगतोय मी, हे 45 डिग्री सेम आहे ना, 45 45 90. ह्या कोणाचे माप 45 झाले आणि ह्या कोणाचे माप 45 झाले. 45 प्लस 45 किती झाले, 90. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे बाळांनो, आपल्याला ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे काय करायचं, आपल्याला दोन अँगल ट्रायंगल काढायचे, बरोबर. कोणता, एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे कोणता झाला बाळांनो, तो झाला विशाल कोन. म्हणजे त्या कोणाचं माप किती पाहिजे, 90 डिग्री पेक्षा तुम्हाला जास्त घ्यावं लागेल, बरोबर. 91 घेतलं तरी चालेल, 95 घेतलं, 100 घेतलं, 120, पण किती, 180 पेक्षा कमी, बरोबर. तो झाला कोणता, ऑब्ट्यूज अँगल. दुसरा राईट अँगल. राईट अँगल ड्रॉ करण्यासाठी, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला कोणाचं माप किती घ्यावं लागेल, 90 डिग्री, बरोबर. 90 डिग्री आणि 90 डिग्री घ्यावं लागेल, बरोबर. आणि ऍक्यूट अँगल समजा तुम्हाला ड्रॉ करायला लावला असता इथे ऍक्यूट अँगल ट्रायंगल, तर त्याचं माप किती घेतलं असतं बाळांनो तुम्ही, 90 डिग्री पेक्षा कमी, बरोबर. ठीक आहे, आता मी चालू करतो सोल्युशनला. ओके, तर पहिले आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी पहिले काय करायचं, स्केल घ्यायची, एक सेगमेंट ड्रॉ करायची, त्याला नाव द्यायचं, बरोबर. नाव काय देणार आपण, बी आणि सी देऊया. ओके, त्यानंतर तुमचं काय घ्यायचं, कंपास घ्यायचं, बरोबर. सॉरी, कॉम्पॅक्टर घ्यायचं. त्याने आता मला जो आवडेल तो अँगल घेऊ शकतो मी, बरोबर. पण किती, 90 डिग्री पेक्षा मोठा. तर मी ड्रॉ करतोय आता बघा, तर 90 आहे ना, मी 120 डिग्री घेतो, तुम्ही 110 घ्या, 105 घ्या, 95 घ्या, जो आवडेल तो घ्या. आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, याला नाव काय द्यायचं बाळांनो, ए देऊया. नंतर हे लाईन जोडून घेऊया, हायपोटेनिस, त्यालाच काय म्हणतात मराठीत, कर्ण. हा तुमचा ट्रायंगल ड्रॉ झाला आहे, बरोबर. याला काय म्हणतात, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, त्यालाच विशाल कोन असे पण म्हणतो. आपल्याला आता काय करायचंय, याचा बायसेक्टर ड्रॉ करायचे, बरोबर. ते कसे करणार, सिंपल. आता लागेल आपल्याला कंपास आणि सिस पेन्सिल, बरोबर. तस काय करायचं, आपण पहिले बी पॉइंट घेऊया. बी पॉइंट घ्यायचा, आर्क ड्रॉ करायचा छोटासा, जसा तुम्ही नाही काय ना प्रिव्हियस व्हिडिओ याच्यात बघितलंय ना क्वेश्चन मध्ये, सेम तसं छोटा एक आर्क ड्रॉ करायचा. झाला, त्यानंतर काय करायचं, कंपासचं नाही का जे मधलं अंतर आहे ते वाढवून घ्यायचं. आणि जो ए बी पॉइंट वर तुम्ही आर्क ड्रॉ केला त्याने एक बाहेर एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. सेम बीसी पॉइंट वर जो आर्क ड्रॉ केलाय ना बाळांनो, हे बा बरोबर टोक तिथे टेकले पाहिजे, नाही तर तुमचा अँगल ऑफ बायसेक्टर चुकेल, बरोबर, ट्रायंगलचा. नंतर हे आपण ड्रॉ करून घेऊ, इंटरसेप्ट बायसेक्ट ड्रॉ करून घेऊ. झाला पहिला, याला एक नाव देऊया. नाव आपण नंतर देऊ, बरं का. नेक्स्ट, आता ए बी पॉइंटचा झाला, सेम ए पॉइंट. काय करायचं, ए पॉइंट वर ठेवलं, छोटेसे दोन आर्क ड्रॉ केले, ओके, दिसत आहेत तुम्हाला. नंतर एक
जो AC पॉइंटवर आर्क ड्रॉ केलाय तिथे ठेवायचंय, अंतर थोडं वाढवून घ्यायचंय आणि आतमध्ये एक असा आर्क ड्रॉ करायचा. सेम इकडच्या आर्कवर ठेवायचंय. थांबा, डिस्टन्स मला वाटतं चेंज झाले. काय नाही, आपण करूया ते ऍडजस्ट. ओके. हा एक बायसेक्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. झाला हा. आता नंतर कोणता राहिला आपला आता सी पॉइंटचा राहिला ना बाळांनो, बरोबर. एक छोटासा आर्क इथे सेम तसंच करायचं. हा एक, हा एक. ओके. नंतर हा मोठा करून घ्यायचा. नंतर इकडे हे बघा बायसेक्ट झालंय. ही लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. ओके. ए पॉइंटचा आपण बायसेक्टर ड्रॉ केला, बी पॉइंटचा केला आणि सी पॉइंटचा केला. तर आपल्याला एक पॉइंट भेटलाय बाळांनो, हे बघा. बी पॉइंटचा पण बायसेक्टर इथून गेलेला आहे, ए पॉइंटचा पण गेलेला आहे आणि सी पॉइंटचा गेलेला आहे. तर काय द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर इन ऑप्टिक अँगल ट्रायंगल अँड लाई इन द इंटेरियर. हा झाला आपला आय फॉर इंटेरियर. यालाच काय म्हणतात, कॉन्करंट पॉइंट. कॉन्करंट. ओके. आय फॉर इंटेरियर. कुठे आहे इंटेरियर म्हणजे आतमध्ये कणशाच्या त्रिकोणाच्या. ओके. आता जे एक्स्ट्रा झालेलं आहे ना ते थोडंसं आपण खोडून घेऊया, म्हणजे डायग्राम व्यवस्थित दिसेल आणि टीचर पण तुम्हाला मार्क देतील. तुम्हाला हे कळलंय का, ऑप्टिक अँगलचा आपण कॉन्करंट पॉइंट आणि ज्या पॉइंटला काय म्हणतात ते सांगितलंय, बरोबर. त्या पॉइंटला काय म्हणतात, इंटेरियर. बरोबर. इंटेरियर म्हणजे आतमध्ये, तो डिनोट केलाय आपण आय ने. नेक्स्ट आपण बघूया आता राईट अँगल. राईट अँगल ड्रॉ कसा करणार बाळांनो, हे थोडस वर घेतो आपण. राईट अँगल ड्रॉ करायचा आहे ना. इथं स्केल घेतली, स्केल घेतली, एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊया. सेम जरसं आपण ऑप्टिक अँगलचं केलं ना बाळांनो, तसंच राईट अँगलचं पण करायचं. त्याला नाव देऊया आपण. आता नाव काय देणार, थांबा एक मिनिट. या आकृतीमध्ये हे बघा, ही बाजू आणि ही बाजू सारखी त्यांनी 0 दाखवली. ही तुम्ही एक्स ने दाखवू शकता, हे टिक मार्कने पण दाखवू शकता. ओके. आता येईल आपण सेगमेंट लाईन सेगमेंट ड्रॉ केली. आता आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे बाळांनो, अँगल ट्रायंगल कोणता काढायचा आहे, राईट अँगल. बरोबर. या दोन सेगमेंटला आपण नाव देऊया क्यू आणि आर. ओके. आता तुमचं कंपास घ्या. कंपास घेतलं, त्यानंतर ते क्यूच्या पॉइंटला ठेवा. ठेवलं, त्यानंतर 90 डिग्री कुठे बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री आलं, ते डॉट द्यायचा व ही लाईन जोडून घ्यायची. नंतर ही पण जोडून घ्यायची. याला काय म्हणतात आपण, कॉर्नर. बरोबर. ह्या पॉइंटला आपण नाव देऊया पी. जो हा अँगल आहे किती, हा 90 डिग्री, त्यालाच काय म्हणतात, राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता आपल्याला याचं बायसेक्टर ड्रॉ करायचे आहे. पहिले आपण क्यू पॉइंट घ्यायचा आहे. ओके. सेम पी आणि क्यू वर एक आर्क आणि क्यू आणि आर वर एक आर्क. त्यानंतर हे डिस्टन्स वाढवायचं आहे. सेम प्रोसिजर आहे, काहीच चेंज नाही बाळांनो. नंतर क्यू आणि
आरचा जो आर्क आहे त्याच्यावर टोक ठेवलंय आणि एक ड्रॉ केलंय. आता हे छोटस दिसतंय ना, थोडस आपण वाढून घेऊया. ओके, नंतर हा बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया. ओके, सेम आता पी पॉइंटला आपण नाही का कंपासचं टोक ठेवणार, एक छोटासा आर्क ड्रॉ करून घेणार, पी आणि क्यू आणि त्याच्यावर एक आर्क आणि पी आणि आर वर एक आर्क. त्यानंतर एक कंपासचं डिस्टन्स वाढवायचंय, इथे ठेवणार. बरोबर टोक तिथे ठेवलंय मी आता. त्यानंतर इकडून ह्या आर्क वरून एक, हे बघा झाला बायसेक्ट. ही लाईन पण आपण ड्रॉ करून घेऊया. आता कोणता पॉइंट राहिला बाळांनो सांगा बरं. आर. पी झाला, क्यू झाला. आता आर पॉइंट वर सेम, काही चेंज नाही. पेन्सिल जराशी लूज झालती, टाईट करतो हा. आता आर पॉइंट वर ठेवलाय, सेम छोटासा आर्क इथे, क्यू आरच्या पण लाईनवर इथे झाला ड्रॉ. त्यानंतर काय करायचं, ह्या पॉइंट वर ठेवायचा आर्क वर, इथे ड्रॉ करूया आपण. ओके, नंतर इकडून ह्या आर्क वर ठेवायचा आणि ड्रॉ करायचा. हे बघा झालाय ना. बायसेक्ट ड्रॉ करून घ्यायची, ही लाईन जोडून घ्यायची. कुठे आपला ओके झालाय ड्रॉ. हा कोणता पॉइंट झाला बाळांनो, आय इंटेरियर कॉन्करंट पॉइंट. तेवढी नेट क्वेश्चन केला आय ने. त्यानंतर हे पण सेम मेजरमेंट आहे म्हणून 106 इथं पण दाखवायचं, असं दाखवूया शकतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने. इथं 0 ने दाखवूया. ओके, हे झाला आपला राईट अँगल ट्रायंगल विथ बायसेक्टर. तर कसं लिहिणार आपण, द पॉइंट ऑफ concurrence of the angle bisector in obtuse angle triangle and right angle triangle lie in their interior. ओके, इथपर्यंत कळलंय बाळांना तुम्हाला. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. काय आहे क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड. म्हणजे त्याच्या बाजूचे जे आहे, जे 3 बाजू आहे बरोबर, तर त्या तिन्ही बाजूत आपल्याला बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. वेअर द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय, आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे लाय होतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण काय करूया, आता पहिले ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. स्केल घेतो आणि सिस पेन्सिल घेतो. पहिले आता आपण थोडस खाली घेतो मी. एक सेगमेंट ड्रॉ केली, त्याला नाव देऊ आपण वाय आणि झेड देऊया. त्यानंतर आता आपल्याला राईट अँगल ड्रॉ करायचं. त्यासाठी किती कोणाचं माप पाहिजे आपल्याला, 90 डिग्री बरोबर. वाय साईडला ठेवूया आपण आणि मेजर करूया 90 डिग्री कुठे येते.
इथे येतं बरोबर. इथे आहे 90 डिग्री. तर ही लाईन आपण जोडून घेणार, ही पण जोडून घेणार बरोबर. ट्रायंगल ड्रॉ करायचा ना आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल. याला नाव देऊ आपण एक्स. राईट अँगल ट्रायंगल झाला आपला ड्रॉ एक्स वाय झेड, तर 90 डिग्री बरोबर. आता काय करणार आपण, कंपास घेणार. आता तीन साइड आहे बरोबर, एक्स, एक्स वाय, वाय झेड आणि झेड एक्स. तर आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस फर्स्ट आपण लेसन मध्ये शिकलो की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. आता ही समजा एक्स झेड तुमची लाईन सेगमेंट आहे, तर याची काय करायचं तुम्हाला, बायसेक्टर ड्रॉ करायचा. तर कसा करायचा, सेम मोर देन हाफ डिस्टन्स घ्यायचं. इकडे इकडे एक येईल. नंतर काय करायचं, सेम एक्स पॉइंट वर ठेवणार, इकडे आणि इकडे. हा पॉइंट इंटरसेक्ट झाला नाही बघा, तर आपण काय करायचं, झेड वर परत ठेवणार आणि इंटरसेक्ट करून घेणार. ओके. आणि जे एक्स्ट्रा झालंय ना ते खोडून घेऊ आपण, म्हणजे डायग्राम पण आपली छान दिसेल. ओके. आता ह्यो बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेऊ. कोणत्या लाईनचा, एक्स झेड बरोबर. ते इकडे बरोबर. झाला ड्रॉ. आता कोणता आपण दुसरे बाजू घेऊया, वाय आणि झेड घेऊ. ही वाय आणि ही झेड, ह्या बाजू जर ड्रॉ करून बघूया. सेम निम्म्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ वरती, खाली सेम बॉटम साइडला पण. आता वाय पॉइंट वर ठेवायचं बाळांनो, इकडे एक आणि खाली पण बायसेक्ट करून घ्यायचं. झाला. वाय झेड पॉइंटचा झाला ना. तुम्हाला दिसत नाही ना, हे बघा दिसला. आता आपण हे ड्रॉ करून घेऊया. ते एरो दाखवून द्यायचं एक एक. आता कोणता राहिला बाळांनो, एक्स आणि झेड, एक्स आणि वाय पॉइंट राहिला बरोबर. सेम तसंच. आता या पॉइंटला इकडे परपेंडिक्युलर पाहिजे, मग ह्या साईडला आणि ह्या साईडला बरोबर. हे बघा, या साईडला आपण ड्रॉ करून घेऊया. इकडे पण सेम झाले. आता कोणत्या पॉइंटला ठेवणार आपण, एक्स पॉइंटला ठेवणार. इकडे इकडे बरोबर. ही लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. हे माझ्याकडून थोडस खाली गेलं ना, की आपण परत एक लाईन ड्रॉ करूया. माझ्याकडून स्केल हल्ली होती बरोबर. एक्स वाय पॉइंटचा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर आपला ड्रॉ झालेला आहे. आता आपल्याला एक पॉइंट भेटला बघा. कोणता पॉइंट भेटलाय, या पॉइंटला आपण सी नाव देऊ बरोबर. तिन्ही बिंदू एकमेकांना छेदून गेले, तीन रेषा बरोबर. एक्स वाय ची, एक्स झेड ची आणि वाय झेड ची बरोबर. तर आपलं डायग्राम ड्रॉ करून झाली. तर आपण कसं लिहूया ते काय म्हणले प्रश्न, काय ड्रॉ द राईट अँगल ट्रायंगल. झाला ड्रॉ. त्यानंतर काय, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साइड. परपेंडिक्युलर बायसेक्टर पण आपण ड्रॉ करून घेतले. हा एक आणि हा एक बरोबर. आता काय म्हणताय, व्हेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय कुठे झालाय, तो पॉइंट आहे सी. तर कसं लिहिणार आपण आन्सर,
खाली लिहूया. द परपेंडिक्युलर बायसेक्टर of the sides of a right angle triangle are concurrent. बरोबर. कॉन्करंट म्हणजे काय? सांगा बाळांनो, कॉन्करंट म्हणजे काय? त्यालाच काय म्हणतो आपण? एक संपंथी. बरोबर. पुढे आपण कसं लिहिणार? कॉन्करंट झालं द पॉइंट ऑफ कॉन्करन्स, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स सी lie lies lies at the midpoint of the hypotenuse. म्हणजे आपल्याला जो पॉइंट भेटलाय बाळांनो, तो कोणत्या याच्यावर भेटलाय? हायपोटेनियस म्हणजे कर्णावर भेटला ना. एक्स जेडी त्याची कर्ण झालं. बरोबर. तर सी पॉइंट आपल्याला बरोबर मधोमध कुठे भेटला? एक्स झेडच्या मधोमध सी पॉइंटला भेटला. त्यालाच काय म्हणतात? हायपोटेनियस वर भेटलाय. बरोबर. हे झालं याचं आन्सर. आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आपण आता हे क्वेश्चन बघू. काय क्वेश्चन? मैताली, शैला आणि अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेस in the city. A toy shop is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? म्हणजे तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करायची. त्यामध्ये काय? मैताली, शैला व अजय हे तिघ एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. बरोबर. आणि त्यांच्या घरापासून समान अंतरावर एक खेळण्याचे दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला दर्शवायचं आहे. आणि त्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरणार ते आपल्याला दाखवायचं. सिंपल आहे. आपण 3 पॉइंट घेऊया. बरोबर. कन्सिडर करू. मैताली इथं राहते. मैताली इकडे शैला आणि इकडे अजय इथे शैला. त्या पॉइंटला नाव पण देऊ ए, बी आणि सी. आता ह्या तिन्ही पासून एक टॉय शॉप आहे की सेम अंतरावर आहे. तर मे बी ते मध्ये यायला पाहिजे. बरोबर. तर आपण ते ड्रॉ करूया. पहिले हा ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया स्केलच्या सहाय्याने. झाला जोडून. आता काय करायचं माहितीये का? सेम प्रत्येक साइडचं आपल्याला बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचं आहे. सी पॉइंटवर ठेवूया. मोर देन हाफ. सेम खाली सॉरी हा इकडे ना. याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे म्हणजे इकडे येणार. याचा इकडे सेम. आता हे पॉइंटवर ठेवायचं आहे आणि बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. याचा इकडे झाला बायसेक्ट, याचा इकडे. ओके. ही लाईन जोडून घ्यायची. ए आणि सी चा झाला. आता आपण बी आणि सी चा ड्रॉ करूया. बी पॉइंट वर ठेवला. ओके. आता सी पॉइंट वर ठेवायचं. इथे बायसेक्ट झाला.
याला खाली बायसेक्टर झाला. ओके, हा बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा. ओके, 2 झाले. आता एक राहिलाय. कोणत्या साईडचा? ए आणि बी. बरोबर. मॅक्झिमम डिस्टन्स घ्यायचंय इकडे आणि इकडे. बरोबर. त्यानंतर इकडे. तर यू बायसेक्ट करत नाही, इथे ठेवून परत आपण थोडस वाढवून घ्यायचंय. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. ओके, जोडला. तर आता इथे पण बघा 3 बायसेक्टर एका पॉइंट मधून गेले. बरोबर. 3 बायसेक्टर एका पॉइंट मधून गेलेले या ठिकाणी. त्या पॉइंटला आपण सी नाव देऊ किंवा आय देऊ. ओके, कारण सर ट्रायंगलच्या आतमध्ये आहे ना, म्हणून आय देऊ. आय फॉर इंटेरियर. द पॉइंट ऑफ कॉन्करंट कोणता झाला? आय. बरोबर. त्यालाच काय म्हणतात? इंटेरियर. तर हा जो पॉइंट झाला तो टॉय शॉप झाला. बरोबर, टॉय शॉप. सेम डिस्टन्सनी हा पॉइंट आहे ना, बी पासून सेम, म्हणजे शैला पासून, मैताली पासून आणि अजय पासून. बरोबर, सेम डिस्टन्स आहे. हे झाले याचं आन्सर. आता आपण थोडस जाणून घेऊ. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. बरोबर. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाई इज कॉल्ड द सर्कमसेंटर. बरोबर. सर्कमसेंटर कोणतं झालं? सी. बरोबर, किंवा आय म्हणलो आपण. ओके, अँड शोन इन बाय लेटर सी. ओके, सी ने दाखवा म्हणतात ते, तर आपण सी ने. हे आहे या क्वेश्चनचं आन्सर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला याचे नोटिफिकेशन पडेल.